नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, 2025च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई आणि रब्बी अनुदानाच्या प्रतीक्षेत तुम्ही असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. खात्यात पैसे कधी जमा होणार आणि ज्यांची नावे यादीत अजूनही पैसे अडकले आहेत त्यांनी नेमकं काय करायचं, याची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आज आपण पाहणार आहोत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटी चूक तुमचं अनुदान या ठिकाणी अडकवू शकते. मित्रांनो, राज्य शासनाने नुकसान भरपाईचे पॅकेज जाहीर केले होते आणि अनेक शेतकरी बांधवांना त्याचे वितरणही झाले. पण अजूनही राज्यात असे हजारो शेतकरी बांधव आहेत ज्यांना अजून एकही रुपया या ठिकाणी मिळालेला नाही. आता याची नेमकी प्रमुख कारणं काय आहेत? तर सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण म्हणजे फार्मर ID पेंडिंग असणं, दुसरं खातेदाराचा मृत्यू झालेला असणं आणि तिसरं म्हणजे सामायिक खातेदार असणं. या सर्व अडचणींवर तोडगा काढण्यासाठी 21 नोव्हेंबर 2025 रोजी वरिष्ठ पातळीवर एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त, त्याचबरोबर जे की तहसीलदार असतील तर त्यांचं तात्काळ अनुदान वाटप करण्याचे आणि KYC बाकी असलेल्या याद्या प्रसिद्ध करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले होते, ज्याच्याबद्दल आपण अपडेट घेतलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवरती पाहू शकता. पण मध्यंतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहितांमुळे अधिकारी व्यस्त झालेत आणि या कामाचा वेग जो काही होता तो मात्र मंदावला. ज्या शेतकऱ्यांनी 10-15 दिवसांपूर्वी KYC केली होती ते सुद्धा पैशाच्या प्रतीक्षेत आहेत. पण आता काळजी करायची गरज नाहीये, कारण नैसर्गिक आपत्तीच्या मदत वाटपाला आचारसंहितेचा कोणताही अडथळा येत नाही. त्यामुळे प्रशासनाने आता मिशन मोडवरती किंवा स्पीड मोडवरती काम करायला सुरुवात केली. 3 ते 5 डिसेंबर या काळात प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जात आहे. ज्याची KYC बाकी आहे त्यांनी ती तात्काळ करून घेणं बंधनकारक आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारणपणे 5 डिसेंबरपासून प्रलंबित असलेल्या आणि नव्याने KYC केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते. तुम्ही जर अहिल्यानगर, सोलापूर, बीड किंवा धाराशिव जिल्ह्यातील असाल तर लक्ष द्यायचं एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी, कारण या जिल्ह्यामध्ये पेंडिंग KYCची संख्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येते. अहिल्यानगरमध्ये जर बघायला गेलो तर जवळजवळ 85,000 शेतकरी बांधव, तर बीडमध्ये बघायला गेलं तर जवळजवळ 63,000 शेतकरी बांधव अजूनही KYCच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे तुमची KYC झाली नसेल तर आजच आपला तलाठी कार्यालयाशी किंवा ग्रामसेवक साहेबांशी संपर्क साधा आणि जर तुमची KYC पूर्ण असेल, फार्मर ID तयार असेल तर तुम्हाला फक्त 5 तारखेची वाट बघायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही आहे तर ते अनुदान त्या ठिकाणी वितरित होणार आहे. आता येत्या 8 तारखेपासून हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि अनेक खासदारांनी हा प्रश्न उचलून धरलेला आहे, ज्यामुळे आता प्रशासनावरती दबाव यायलाही सुरुवात झालेली आहे. ही प्रक्रिया अतिशय वेगाने पूर्ण केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी अपडेट. तुमची KYC झालेली आहे का किंवा तुम्हाला काही अडचण येत आहे का, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शेती संबंधित अशाच अचूक आणि खात्रीशीर बातम्यांसाठी आमच्या शेती एक शेती चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील माहितीसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.